गुड मॉर्निंग. तर आज मला बसस्टॉपपर्यंत काकाजी आणि डुग्गू दोघंही सोडून देत आहे. आणि तिथे गेल्यानंतर मला आज लवकरच ॲटो भेटतो. तर इथे डुग्गू बघा, तिला खूप जास्त घाई असतो बाहेर जायची. हिची माझ्यानंतरच स्कूल आहे, म्हणूनच काकाजी डुग्गूला तिकडूनच स्कूलमध्ये सोडून देईल. आणि पहिले मला सोडणार, नंतर मग डुग्गूला सोडणार आहे. त्याच्यानंतर मला थोड्या वेळातच ॲटो मिळाला आणि आता माझी ग्राफिकच्या ट्युशनला सुट्टी आहे मंडेपर्यंत. आणि डायरेक्ट M1ची ट्युशन, जे की माझी 9ची असते, 9 ते 10, मग कॉलेज कंटिन्यू. तर आज मग मी ते सगळ्यात पहिल्या बेंचवर बसली. त्याच्यानं माझी खूप जास्त मान दुखली, कारण खूप वरती बघायला लागत होतं. सेकंड थर्ड बेंच ठीक असतं, कारण तिथून एकदम क्लिअर दिसतो आणि बाजूला स्क्रीन पण लागली आहे, तर काही प्रॉब्लेम होत नाही कोणत्यात बसलं तर. त्याच्यानंतर आमचा फर्स्ट लेक्चर होता इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा. तर आज पण आमच्या स्कूलमध्ये प्रोग्राम आहे. आम्ही सगळे इथं वेट करत होतो प्रोग्रामची, कारण आज आमचा ओरल टाईप लेक्चर होता म्हणून. त्याच्यानंतर फायनली आम्हाला इथे प्रोग्राममध्ये बोलावलं. तसं तर मॅमच्या लक्षात होतं वायवाचं, पण मॅम म्हणजे कोणी स्टार्ट नाही केलं, तर मग मॅम म्हणाले की नेक्स्ट टाईमला कराल. आणि बस तो 15 मिनटाचा लेक्चर होता, म्हणजे 15 मिनिटच घेतले, कारण प्रोग्राम स्टार्ट होणार होता. आणि हे बघा आमचा कॉलेजचा टूर. तर आज प्रोग्राम खूप लवकर संपला, म्हणजे ज्यांनी लेक्चर दिलं त्यांनी म्हणाले की तुम्हाला भूक लागली असेल तर तुम्ही लवकर जा. तर आज आम्हाला लंच ब्रेकच्या टाईमवर लंच मिळाला. आणि हे बघा, हा फर्स्ट इयरचा आहे आणि हा सेकंड इयरचा आहे, म्हणजे दोघंजण इथे ह्याच क्लासमध्ये असतात. हे आता थोडे आराम करत आहेत, जेवण वगैरे झालं तर. आणि ते हिचं लेक्चर बघाल आता तुम्ही. ही आता पायथॉनचं लेक्चर देणार आहे. प्रणाली स्टुडंट बघा, सगळे स्नॅप काढत आहे ना. आमचं लंच झाल्यानंतर आम्हाला सुट्टी झाली होती, म्हणजे याच्यानंतर कंटिन्यू प्रोग्राम होता. आता आम्ही तर बसणार नाही होतो, म्हणून आम्ही डायरेक्ट घरी आलो, कारण प्रेझेंट इथं ऑलरेडी लावली होती. आणि दुपारी बस नसतात, म्हणजे ॲटो नसतात, म्हणून मला सिटी बसने यायला लागलं. सिटी बसनी येता म्हणजे मी 2 वाजले होते मला यायला. तर आता मी घरी जाईल आणि घरी गेल्यावर बघू की मावशीचं काय सुरू आहे. तर घरी आल्यानंतर मला माहीत झालं की मावशीने जे बाकीचं सामान राहिलं होतं किचनचं, ते साफसफाईसाठी काढलं आहे, जसं की रॅक वगैरे. आणि मी ते पूर्ण एलियन दिसत आहे. आता 7:15 वाजले. मी 2 वाजता घरी येईल. मी काही शूट नाही केलं, कारण काही होतच नाही शूट करण्यासाठी.
डुग्गू टी व्ही बघत होती, मावशी कामात होती आणि मी आराम केला. तर काकाजीची नाईट सुरू झाली आहे तर काकाजी झोपले होते. तर तितकं काही शूट करायसाठी होतं नाही तर मी शूट पण नाही केलं. तर मी आता अभ्यास करणार आहे कारण डुग्गू आणि काकाजी गेले आहे मंदिरमध्ये खेळण्यासाठी. बॉल वगैरे घेऊन गेले आहे. तर तितक्या वेळात मी अभ्यास करून घेते. त्याच्यानंतर डुग्गू आल्यानंतर ती पण अभ्यास करेल. मी जस्ट आता बसली आहे. तर आता 6:15 वाजले आहे. बघू अभ्यासाला किती वेळ लागतो. तर जास्त अभ्यास नाही, आज काही शिकवलं पण नाही, ट्युशन्स थोडा आहे तेच करूया. आणि आता भेटू आपण डायरेक्ट अभ्यास झाल्यानंतर. गरम चपटी करून टाकली आहे. अरे राहू दे, गरम आहे. ये ना, भूक लागली. आता नाही काढायला लागत मेहंदी, उद्या काढून दे. ये ना रे. गुड नाईट मग. गुड आजसाठी बस इतकंच. भेटू आपण उद्या. गुड नाईट.